एखादा माणूस घाबरल्यावरती कसं होतं, तसं व्हायला लागलं मला हळू-हळू. घर उघडून एकदम असं काहीतरी असं दार उघडून आपल्या अंगावरती काहीतरी आलंय ना, असं फील झालं मला तिथे. की मम्मीला मी घरात गेल्यावरती पण सांगितलं, की "मम्मी इथे नको यायला आपण राहायला. ही जागा चांगली नाहीये." तर मग आम्ही राहायला वगैरे आलो तिथे. तर सुरुवात व्हायला लागली, की आमची भांडणं व्हायला लागली. एकमेकांशी पटत नव्हतं आणि फायनान्शियली प्रॉब्लेम्स यायला लागले. म्हणजे पैसाच टिकत नव्हता. तर बंद केलेली पूर्ण पॅक खिडकी. आपोआप अशी धड-धड वाजायची जोरजोरात आणि वाजून उघडायची. तर मला असं झालं, की मी लाईट लावली आणि एकदम असं कुठलीतरी काळी सावली माझ्यासमोर उभी राहिली. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हरळ डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा जो टॉपिक असणार खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आज आपल्याला भेट द्यायला वैष्णवी मॅडम आल्यात. तर चला तर टाईम न वाया घालता स्टोरीकडे वळूया. नमस्कार, मी वैष्णवी. मी पुण्याचीच आहे. राहायला हिंगण्यात आहे मी आणि झालं असं, की असंच मी रील्स बघत होते आणि माझ्या बहिणीने मला ती शेअर केली होती. ती आहे ना एक आंटी आहेत. त्यांनी अ, अ, मच्छी मटण वगैरे खातात, खईस वगैरे त्या आजी ती वाली रील मला शेअर केलेली. तर मी रील बघितली आणि असंच प्रोफाईलवरती जाऊन बघितलं, की असतील ना सगळे स्टॉक करायची. त्यामुळे मग मी बघत होते, की काय आहे प्रोफाईलवर असं. तर त्याच्यावरती मला की खूप साऱ्या रील्स आहेत आणि त्याच्यावरती बायोमध्ये पण होतं, की नाही का तुमच्याकडे पण काही स्टोरीज वगैरे असतील तर डी-एम करा किंवा काय. तर मी असंच मला बघू माझ्यात पण आहेत काही खूप सारे अनुभव आहेत असे, की जे शेअर करावेत. तर मग मी म्हणून कॉन्टॅक्ट केला आणि मग आले मी इथे. तर हा किस्सा आहे 2023चा, की मी राहायला होते धनकवडीला. तसं म्हणजे मी रेंटने राहायला गेले होते. राहायला मी प्रॉपर सिंहगड रोडला होते. रामकृष्ण मठाच्या इथे. तर तिथे कसं आजूबाजूला माझा भाऊ पण कसा मोठा व्हायला लागला. मुलं कसं आणि मुलांमध्ये राहून असे बिघडत जातात किंवा नाही का थोडेसे असे चेंजेस दिसू लागतात. त्यामुळे मग पप्पा म्हणाले, की "आपण चेंज करूयात घर वगैरे नाही का दुसरीकडे जाऊया." तसं धायरीतच जाणार होतो आम्ही राहायला. धायरीत फ्लॅट आहे. पण तिथं कसं डिस्टन्स पण खूप आहे. त्यामुळे तिथं आणि श्री कसं सायकलवरती वगैरे यायचं. तर माझी बहीण तर घरातच असल्यामुळे तिचा विषयच येत नाही. त्यामुळे म्हणले, की "ठीक आहे बघूयात, जाऊन राहूयात, काय होतंय कसं." त्यामुळे मग बालाजीनगरला एलोरा पॅलेस आहे, राजबट तिथे आम्ही राहायला गेलो. तर झालं असं, की एक असतं ना, की आपल्याला एक एनर्जीज फील होत असतात किंवा जाणवत असतं, की ही प्लेस चांगली नाहीये किंवा हा माणूस बरोबर नाहीये, की हा माणूस चुकीचा आहे, असं बऱ्याचदा जाणवतं आपल्याला किंवा पॉझिटिव्ह एनर्जी पण बऱ्याचदा जाणवते. तर मला असं होतं नेहमी, की एखाद्या प्लेसवरती गेल्यावरती की जाणवतं, की नाही ही जागा आपल्यासाठी बरोबर नाही, की तिथं काहीतरी आहे जे चुकीचं आहे. चुकीची शक्ती आहे इथे. किंवा मग एखाद्या ठिकाणी गेलं तरी की प्रसन्न वाटतं, की छान वाटतं, तसं नाही. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस मी गेले होते ना, माझ्या मम्मीचा ॲक्सिडेंट वगैरे झाला होता त्यावेळेस छोटासा. तर त्यावेळेस मग मम्मी माझी आजीकडे वगैरे राहायला गेली. तर मला माहिती नव्हतं, की आता घर शिफ्ट करायचंय आणि आम्ही तिथे जाऊन राहणार आहोत आता, की घरी घरी राहायला जायच्या 2 दिवस अगोदर आम्हाला सांगितलं होतं, की आपण आता इथे-इथे जायचं, इथे राहायचंय आपल्याला जाऊन. मी ज्यावेळेस तिथे गेले त्या बिल्डिंगच्या बाहेर, ती मम्मी म्हणली, "ह्या बिल्डिंगमध्ये आपल्याला जायचं आता राहायला." त्या बिल्डिंगमध्ये मला जायची इच्छाच नाही झाली, की मला असं झालं, की नाही जायचं मला इथे, ही चांगली नाहीये आपल्यासाठी जागा. असं त्याच्यामुळे कशामुळे म्हणजे मला ती असं फील झालं, की नाही का बाई हां, की तू इथे येऊ नकोस, नाही का, की हे तुझ्यासाठी चांगलं नाही. असं की एक हे झालं, की नको येऊस तू इथे. तर मग ठीक आहे, मग मी म्हटले, की "नाही, तू तिथे राहिलीस खूप दिवस. लहानपण तूच तिकडे गेले. त्यामुळे तुला असं वाटत असेल, की घर सोडून कशाला वगैरे जायचंय राहायला. त्यामुळे काही नाही होत." म्हणली, "चल." तरी पण आम्ही म्हणजे ठीक आहे, मम्मी म्हणते म्हणून मी गेले. आणि मग गेले आणि जशी-जशी मी तसं फर्स्ट फ्लोअरलाच होतं ते घर. जसं-जसं जिना वगैरे चढायला लागले, तर मला ते जास्त जाणवायला लागलं. आणि माझी अशी म्हणतात की असं हार्टबीट वाढते. धड-धड, 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 धड-धड. एखादा माणूस घाबरल्यावरती कसं होतं, तसं व्हायला लागलं मला हळू-हळू. आणि घरात गेलं, घर उघडून एकदम असं काहीतरी असं दार उघडलं आणि आपल्या अंगावरती काहीतरी आलंय ना, असं फील झालं मला तिथे. आणि मला सगळं असं झालं, की काहीतरी आलंय. तर मम्मी म्हणली, "काही नाही, तू आता जिना चढून आली आहेस आणि आता तुझं काही वजन पण वाढलंय, त्यामुळे तुला असं झालंय, त्याला धाप बसली असेल." मग त्यावेळेस पण इग्नोर केलं. तर मग घरात गेलो वगैरे, घर बघितलं. की मम्मीला मी घरात गेल्यावरती पण सांगितलं, की "मम्मी इथं नको यायला आपण राहायला, ही जागा चांगली नाहीये."
तरी पण मम्मी मला तेच म्हणली, की "नाही, काय नाही होत. तू पहिल्यापासून तिथं राहिल्यामुळे तुला असं होतंय, की लहानपण तिकडे गेलंय." आणि असं झालं, की मी माझं घर सोडताना रडले. रडू आलं मला थोडंसं. इमोशनल अटॅच हं. होतं त्या घरासोबत. त्यामुळे झालं. त्यामुळे तिला असं वाटलं, की नाही मी ते घरात राहायचं नाहीये, तिथंच राहायचं म्हणून, की मी असं बोलतीये. तर मग आम्ही राहायला वगैरे आलो तिथे. तर असं म्हणजे नाही का एक पहिला दिवस होता राहायचा. मी कसं ऑफिसवरून डायरेक्ट तिथेच गेले. ते दिवसभरात मम्मी-पप्पा सगळे तिकडे घेऊन गेले होते. त्यामुळे मग ऑफिसवरून मी डायरेक्ट तिथंच गेले घरी. तर गेल्यावरती नाही का एक असा वेगळाच थंडावा असतो, एक वेगळाच ऑरा असतो. तो मला फील झाला तिथे. मग मला असं वाटलं, की पाऊस पण पडत होता, पावसाचं वातावरण होतं, की पावसाच्या ह्यानी की नाही का घरात असं तो ओलावा. पण एक असं पण असतं जिथं अशा ज्या बॅड एनर्जीज असतात त्याचा एक एक ते वातावरणच असं क्रिएट करतात, की एक हो. थंड वातावरण असतं, थंडसं असतं. हो. की बॅड फील होतं, की खूप माणसांना बेचैनी पण हां, होते. हां. असं असतं. आणि मग झाली ना सुरुवात झाली हळू-हळू. सुरुवात व्हायला लागली, की आमची भांडणं व्हायला लागली. एकमेकांशी पटत नव्हतं आणि फायनान्शियली प्रॉब्लेम्स यायला लागले. म्हणजे पैसाच टिकत नव्हता. हां, हे खूप इम्पॅक्ट होतं. हां, म्हणजे पेमेंट झालं की लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पैसे संपायचे. कुठे जायचे कळायचेच नाहीत. म्हणजे मंथ एंडला असं व्हायचं, की "भई आता पैसे नाहीत काय करू?" म्हणजे एक-एक दिवस असं झालं, की आम्ही भात खाल्लेला आहे शिजवून. की इतकं हे झालेलं, इतकं त्यावेळेस बॅड सिच्युएशन सुरू झाली. तिथून आम्ही जसं त्या घरात गेलो. तर मग असं झालं, की नाही मम्मी म्हटली होतं असं, की आपल्याला खूप नाही का आता दवाखाना पण झालाय. मम्मीचा ॲक्सिडेंट पण झाला होता त्यावेळेस, की मग दवाखाना पण झालाय किंवा खूपच खर्च त्यामुळे झाला असेल, की हा महिनाच जड झाला असेल आणि श्रावण महिना सुरू होता त्यावेळेस. मग ते झालं सगळं आणि मग हळू-हळू 2-3 दिवसांनी असं जाणवायला लागलं, की अ, कसं सिटिंग विंडो होती ना, तर अशी बसायला जागा पण होती त्या खिडकीच्या इथे आणि असं हे होतं आणि आजूबाजूलाच नाही का त्यांचं फर्निचर होतं. पण ती खिडकी पूर्ण पॅक व्हायची. असं नाही की ती लूज आहे किंवा काय, की इतकं पण नाही की वारं आले ती सरकल, असं नव्हती ती खिडकी. तर बंद केलेली पूर्ण पॅक खिडकी. आपोआप अशी धड-धड, धड वाजायची जोरजोरात आणि वाजून उघडायची, की मग पहिलं 2-3 दिवस असं झालं की की वारं वगैरे येते, पावसाळा सुरू आहे त्यामुळे त्या वाऱ्याने होत असेल. आता एवढी जोरजोरात झाडं पडतात म्हटल्यावरती खिडकी तर काय एवढं? असं मम्मी म्हणाली मला. मग मला कळलं ना ते, मला जाणवलं ते. तर मम्मीला मी बोलले, की "मम्मी नाही अगं, काहीतरी विचित्र आहे" म्हटलं. मम्मी म्हणली, "तुझे भास आहेत बाकी काही नाही." मग तिला पण जाणवायला लागलं नंतर मम्मीला. आणि एक रात्र तर अशी होती, की सुरुवात झाली आणि बरोबर 2:30 पावणे 3ला वगैरे थांबलं ते. आणि मी घाबरून उठले. म्हणजे मी इतकी गार झोपते, की मला कोणीही आवाज दिला, मेलं बिलं तरी मला काही म्हणजे उठतच नाही मी. इतकं गार झोपीत असते मी. पण मग त्यावेळेस असं झालं, की तो आवाज असा होता ना खिडक्यांचा इतका जोरजोरात, की मला उठणं भागच होतं, की "तू झोपू नको, तू उठ" असं म्हटल्यासारखं, की "मी तुला उठवते, तू उठ" असं असा आवाज होता तो. आणि इतका जोरजोरात, की मला उठणं भागच होतं. उठले मी. अख्खी रात्र मी त्या दिवशी झोपले नव्हते. खिडकी बघत झोपले मी. म्हणजे मी खिडकी ते 2दा 3दा बंद केली तरी ती खिडकी आपोआप उघडली. की म्हणजे असं होतं, की हे फक्त तुलाच जाणवत होतं का घरच्या सगळ्या घरच्यांना? नाही पहिल्यांदा मलाच सुरुवात झाली ती गोष्टीची. मग हळू ते सगळ्यांवरती व्हायला लागलं. हां. आणि गोष्ट अशी व्हायची, की माझी बहीण एकटीच असायची घरात. आणि ती जे कसे स्वामींचे वगैरे उपवास वगैरे बरेच सुरू होते आणि त्यामुळे मे बी तिच्यावरती जास्त ते हे नाही झालं, हावी नाही झाला किंवा असं म्हणतात ना, की कमजोर व्यक्तींवरती एक आपल्या ओरावर पण डिपेंड असतं. म्हणजे की म्हणजे त्या शक्तीला कळून जातं, की एक हा वीक आहे, हा पॉवरफुल आहे. आणि जेवढा वीक आहे ना, तेवढा ते इम्पॅक्ट जास्त दाखवतो. म्हणजे त्याच्याकडे जास्त पहिल्यांदा त्याला टार्गेट करतात. हां, असं. म्हणजे झालं म्हणजे सीन कसा माहिती का? मला एका गुरुजींनी सांगितलं होतं. मी त्यांना सांगितलं, की मला असं-असं होतं. का होतं? की मला बॅड एनर्जी फील फील होतात, की त्या ठिकाणावर मला एखाद्या कुठल्या ठिकाणावरती जर मी गेले, तर मला असं वाटतं, की नाही इथे काहीतरी चुकीचं आहे किंवा बॅड एनर्जी आहे किंवा कुठल्या चांगल्या ठिकाणी जरी गेले, तरी मला असं फील होतं, की नाही का पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तर ते म्हणले, की असतं ना, की तुझ्या आई-वडिलांची पुण्य आहे, तू एवढी धार्मिक आहेस. तर ती कुठेतरी दैवी शक्ती तुझ्याकडे असेल, की तुला सांगितलेलं असतं, की नाही तुझ्यासाठी ते चुकीचं तू जाऊ नकोस. त्या गोष्टीचा तू चांगला हे करून घे, फायदा करून घे तुझ्या स्वतःसाठी. तर मग ते मला जाणवायला लागलं नंतर, की हां, बाबा मला दिसतंय, मला जर जाणवतंय तर ती कुठेतरी माझ्यात हे आहेच ना. मे बी पुढे ह्या गोष्टी घडणार होत्या म्हणून ते मला आधीपासूनच जाणवायला सुरुवात झाली, की फॅमिलीसाठी असतंच ना, की कोणीतरी एक
ताकद म्हणायला, की तुला हे जाणवतं म्हटल्यावर तुझीच गरज आहे फॅमिलीला जसं तशा टाईपमध्ये. तर मग ते तर घडायलाच लागलं हळू-हळू, हळू. आणि आता आपण कसं किचनच्या वरती तो पोटमाळा वगैरे असतो. तर पोटमाळ्यावरती आम्ही कसं सगळं सामान वगैरे ठेवलेलं आणि असा असा ठेवला होता तो टेबल पूर्ण फोल्डिंग टेबल होता तो. आणि तो टेबल आता असा ठेवला जर ह्याच्या खाली काही असतं मध्ये, तरच तो घसरला असता ना, तर त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. हे पूर्ण फ्लॅट. पूर्ण पूर्ण असा हातमाळा. हो, हो. एकदम असा ठेवलेला. आणि सरकत-सरकत म्हणजे आणि बहीण माझी तिथे उभी आणि बरं झालं ती सरकली म्हणून. तो टेबल अख्खा तिला म्हणजे डोक्यात पडणार होता तिच्या. पण ती सरकली म्हणून वाचला तो. वाह! हां, नाहीतर मग त्या दिवशी तिचं डोकंच हे झालं असतं. आणि त्याच्या अगोदर मी वॉशरूमला चालले होते आणि ते फायबरचं डोअर असतं. तर तिथं कसं आतमधलं काही दिसत नाही, पण प्रकाश जो असतो ना त्या दरवाजाच्या बॅक साइडला, तो प्रकाश फक्त दिसतो. आणि आपण गेलो तर हेच दिसतं ना, की आपली शॅडो पण त्याच्यावरती दिसत नाही. तर मला असं झालं, की मी लाईट लावली आणि एकदम असं कुठलीतरी काळी सावली माझ्यासमोर उभी राहिली असं मला जाणवलं ते. आणि मी असं घाबरून असं मागे आले थोडंसं. मग मी म्हणले, "काय झालं?" म्हणलं, "अगं असं-असं" म्हणली, "काहीतरी विचित्रच होतं" म्हणलं अगं ते. आणि काळी सावली पण कशी, की कोणीतरी असं येऊन असं उभं राहिले नाही का असं. असं नाही की आपली सावली मला तर कळतं ना, की आपण आता असं उभं आहे, तर आपल्याला असंच दिसायला पाहिजे आपल्याला. शॅडो. हां. तर तसं नाही. मग मी म्हणले, "अगं तुला तुझीच सावली दिसली असेल." तिला म्हणलं, "नाही, मला ते होतं ते विचित्रच होतं ते." मग मी तिला दाखवलं, "हे बघ मी लाईट लावती, माझी सावली दिसत नाहीये, फक्त प्रकाश दिसतोय." तर मी त्या दिवशी वॉशरूमला पण मी अक्षरशः मम्मीला समोर उभी करून मी वॉशरूमला तशीच बसले. मी असं नाही की अ, माझी हिंमतच झाली नाही. कमीत कमी मी घाबरून गेले होते त्या दिवशी. आणि हळू काही गोष्टी अशा व्हायला लागल्या, की मम्मीची आणि माझी भांडणं व्हायला लागली. आणि आमचं बॉन्डिंग इतकं स्ट्राँग, की कोणी भांडणं लावली तरी आमच्यात भांडण लागणार नाही. की आणि भयानकच. मला अक्षरशः मम्मीने मारलेलं आहे, की त्या सिच्युएशनमध्ये. तिने मला लहानपणी तर मारायचीच, पण आता इतकी मोठी झाली आणि ते ह्याच्यात मला हात उचललेले आहेत तिने बऱ्याच वेळा माझ्यावर. तर झालं होतं एकदा, माझे पप्पा गोधडी वगैरे शिवतात ना, तर ती गोधडीची सुई असते म्हणजे एवढी सुई असते ती एकदम जाड अशी थोडीशी नाही का. तर आता ती सुई पडली होती खाली. म्हणजे श्री काहीतरी करत होता त्याच्या हातनं राहिली असेल वगैरे असं. तर तो मला नंतर सांगितलं, की पडली आहे माझ्या हातनी सुई म्हणून. तर ती सुई मम्मीने आपोआप तिच्या पायात घालून घेतली म्हणजे असं घुसवली. आपोआप म्हणजे मुद्दामच. हां, म्हणजे जसं की आता सुई दिसली मला पायात घुसवायची, अशी तिने सुई घुसवून घेतली पायात. म्हणजे ते तिच्या हातनं घडत होतं काही गोष्टी नाही का स्वतःच, की आणि मी असं बघतायत सगळे श्री, पिंकी, पप्पा, की "अरे काय झालं काय?" मम्मी ओरडते मध्ये, "सुई घुसली, सुई घुसली." कोणाची हिंमतच होईना की सुई काढाल. म्हणजे एवढीच राहिली होती, एवढंच टोक सुईचं बाहेर, की ते काढता यावं. नाहीतर पूर्ण आत गेली होती. मग काढली मी ती सुई. पण आता आत गेली म्हटल्यावर आपल्याला लागतं, त्या सुईला रक्त लागायला पाहिजे किंवा पायातनं रक्त यायला पाहिजे. तर तसं काहीच नाही झालं. रक्तच नाही, कसलंच रक्त नाही आलं. आणि मला राग आला, की "श्री तुला एवढं कळत नाही का? तू साधी सुई नीट उचलून नाही." मी त्यालाच मारलं. हे असं कोइन्सिडन्स झाल्यासारखं. आणि मग त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी असं झालं, की पिंकी मम्मीला चहा देत होती आणि चहा मम्मीनी तिच्याच हाताने पायावरती ओतून घेतला गरम-गरम. म्हणजे ते फक्त तुझ्या आईलाच टार्गेट करत होतं का जे काही होतं ते? आईला म्हणजे बहुतेक आमच्या दोघींनाच व्हायला लागलं होतं. बाकी कोणाला जाणवत नव्हतं. नाही, नाही. नंतर जाणवायला लागलं ना. सुरुवात माझ्यापासून झाली त्या गोष्टीची. टार्गेट असं नाही, की अजून आहेत पुढे खूप किस्से आहेत त्याचे. तर ते झालं आणि मग मम्मीला असं नाही का सुई घुसल्यावरती पण ना तिला खूप लागलं जोरात दुखतंय. तेव्हा पण नाही तिला 2-3 दिवसांनी जाणवायला लागलं, की दुखतोय पाय. भाजल्यावरती पण दुसरे म्हणजे 2-3 तासानंतर, की अरे मला भाजले तर काळं-निळं झाले असं. मग हळू माझ्या लक्षात यायला लागल्या त्या गोष्टी. की असं-असं होतंय वगैरे नाही का. आणि एकदा तर रस्त्याने मी कसं मम्मीला ती जॉबला जाते, तर तिला मी सोडायला वगैरे जायचंय. तर सिग्नलवर महाराजांचा मठ आहे. मठाच्या पुढे एक सिग्नल आहे ब्रिज उतरल्यानंतर. हं. तर तिथे सिग्नल आहे आणि म्हणजे असं थांबलोय आम्ही, की कोणीतरी ढकलून दिल्यासारखं आम्ही पडलो खाली या साईड. असं की नाही, की स्पीड ब्रेकरवरनं गाडी अशी किंवा पाऊस पण पडत होता त्यावेळेस, की स्लिप झाली आहे गाडी किंवा दगड वगैरे आल्या खाली असं काहीच नाही. कोणीतरी या साइडने मला असा धक्का दिला आणि मी पडली आणि मग मी पूर्ण पडली. माझा पाय पण खाली होता अर्धा गाडीच्या. पण मी गाडीचं म्हणजे पडून सुद्धा मला काहीच नाही लागलं पायाला. पण मम्मीला इथे कोपऱ्याला वगैरे लागलं. तरी पण मम्मीला त्यावेळेस जेव्हा ती पडली ना, तेव्हा खरंच तिला काही जाणवलं नाही, की मला लागलंय किंवा दुखतंय. तिला ते थोड्या वेळाने 2 दिवसांनी, की मला अगं मी पडले, मला लागलंय तिथे असं ती सांगायला लागली मला. माझ्या लक्षात आलं, की नाही का काहीतरी चुकीचं घडतंय. मी मम्मीला पण बोलले. मम्मी म्हणली, "नाही." आणि मम्मीला जाणवलं होतं एक गोष्ट, की झोपलो होतो आम्ही
की दरवाजातून काहीतरी चालत आलंय. कळतं की नाही पायाच्या धाप असे पायाचे आवाज येतात. की दरवाजातून असं चालत काहीतरी आलं आणि किचनपाशी जाऊन उभी राहिली ती बाई. आणि अशी वाकून बघते मम्मीला, की "वाटोळं होईन तुझं या घरात" असं म्हणली ती. काकाला अंगावर त्याच्या. हां. ती एकदम असं वाकून बघितलं तिनी आणि मम्मीला म्हणले, की "वाटोळं होईन तुझं घरात." इतकी जोरात ओरडली आणि मम्मी अशी बघतेय तिला. तर मम्मीने ती गोष्ट सांगितली नव्हती तेव्हा मला, की असं-असं झालं म्हणून. आणि मला पण जाणवल्या त्या गोष्टी नाही का, की कोणीतरी चालत किचनमध्ये चाललंय, की आणि साक्षात दिसत होतं असं, की कोणीतरी असं येतंय आणि किचनमध्ये चालत चाललंय. दरवाजातनं येतंय आणि किचनमध्ये जातंय. आणि हे नंतर पप्पांना पण जाणवायला लागलं, की काहीतरी फिरतंय घरात आजूबाजूला नाही का. तर मग एकदा असं झालं, की मम्मीला म्हणलं, "मम्मी काय वाटतंय तुला, की असं तिथं सगळ्यांचं असं चाललं, की वास्तुदोष वगैरे काहीतरी असावा." आणि सीन काय झालेला, आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो ना, खाली पार्किंगमध्ये एक घर आहे. म्हणजे एक ते वॉचमन काका वगैरे असतात. त्या वॉचमन काकांचं नाही खाली अजून दुसऱ्या विंगमध्ये, बी विंगमध्ये कोणाचं तरी घर होतं. त्यांच्या घरी एक मुलगी पाहुणी म्हणून आली होती. तर ती मुलगी अशीच टेरेसवरती जाऊन बसली, की अभ्यास करायचा म्हणून वगैरे नाही का, एक कठ्ठा आहे असा. तो पत्रा अजून वाकलेला आहे तसाच. तर ती ओढणी म्हणजे अशी उडत होती ओढणी. वारं आलं, ओढणी अशी उडत होती म्हणून तोल गेला तिचा अभ्यास करता. म्हणजे असं पुस्तक वगैरे असेल तिच्या हातात. तोल गेला आणि ती पडली खाली. आणि असं पत्रा होतं ना, त्या पत्र्याला असं पकडलेलं वाटतं तिने. तर तो वाकलेलाच आहे अजून पत्रा तसाच. तर ती पडली खाली. धपकन ती पडायला आणि लाईट जायला. आणि लाईट गेल्यामुळे सगळ्यांना असं वाटलं, की लाईट गेली आता पाऊस पण सुरू आहे म्हणून, की हे झालं असेल काहीतरी पडलं असेल वगैरे. मग कोणी गेलंच नाही बघायला, की काय कसला आवाज आलाय वगैरे. आणि 15-20 मिनिटांनी आली लाईट आणि आले तर बघतात ती सगळी ती मुलगी पडून तिचे शिंतोडे उडले होते अख्ख्या पार्किंगमध्ये. भयानक. म्हणजे तुम्ही पण होता तिथे. नाही, मी नव्हते तेव्हा. हे सांगितलं होतं मला. तिथल्या आमच्या शेजारच्या आजी राहतात. तर त्यांनी ते सांगितलं होतं, की तिचे अख्खे शिंतोडे उडले होते, की ती भुगा झालेला तिला अक्षरशः मेंदू वगैरे उडून असा सगळ्या गाड्यांवरती, भिंतींवरती. आणि तीच जागा जिथे मला जाणवलं, की मी जिथून चालली आहे ना, त्याच जागेवरती. कारण असतं ना, की एक ती मोकळी जागा असते मध्ये आणि वरतून असं म्हणजे नाही का असं प्रकाश वगैरे पडतो बिल्डिंगमध्ये असं. अशा असतात आणि तो मध्येच एक हे असतो. राईट. हां. म्हणजे डग आपण जे म्हणतो तो असतो. हां, तर तिथेच. आणि तीच जागा जिथून मला नेहमी जाणवायचं, की इथून मला नेहमी असं व्हायचं, की मी जिन्यातनं चालले ना, की माझ्या मागे कोणीतरी चालत येते असं मला वाटायचं. मी मागे बघितलं तर काहीच नसायचं. मग एकदा दोनदा मी मागे बघितलंच नाही, तर माझ्या दारापर्यंत. मी चालले मला माहिती आहे माझ्या मागे कोणीतरी येतंय. असं आपल्याला कळतं ना, आपल्या मागनं कोणीतरी येतंय. तसं तर मी एकदा सगळं तिरक्या नजरेने बघितलं, तरी पण काही नाही. मग हळू बघायला लागले असे तर एकदम सावली एकदम माझ्या मागे अशी फिरल्यासारखं झालं मला. मग मला त्यावेळेस खरंच भीती वाटली. नाही असं नाही. मग मी सांगितलं मम्मी-पप्पांना, की असं-असं होतंय म्हटलं नाही का, काय करायचं? लाईट पण गेली. मला माझ्या दारात कोणीतरी उभे आहे दारातनं मला वाकून बघतोय आणि कोणीतरी पळत गेले असं मला मग मी ओरडत उठले घरातनं, की "ए कोण आहे? कोण आहे?" करत मी गेले बाहेर. मम्मी मला म्हणली, "जाऊ नको आज अमावस्या आहे" म्हणली, "जाऊ नको तू बाहेर." त्यामुळं आणि होतं मला बऱ्याच अमावस्येला, पौर्णिमेला वगैरे असं असतं ना, की एक ती दिसतं किंवा जाणवतं. तर ते झालं सगळं आणि मग आमच्या शेजारी एक अमेय दादा म्हणून आहे. तर त्याला मी सांगितलं, की मीच गेले त्याच्याकडे, की म्हणलं, "अरे, असं-असं होतंय" म्हणलं घरात. तर ते बिचकले, की कसं सांगायचं नाही का? म्हणजे कळतच नाही, की बाबा ह्यांच्यासोबत पण काहीतरी किस्सा घडलेला आहे. तर त्यांनी आधी सांगितलंच नाही. मग मी सांगितलं, "असं-असं होतंय, मम्मीला असं होतंय, मला असं होतंय," नाही का, पप्पांना सगळ्यांना जाणवतंय घरात. आणि त्या आजी वगैरे सगळ्या जेवत होत्या. मग त्यांची सून आहे रजनी दीदी, तर तिने सांगितलं, "अगं, आता आम्ही जिथे राहतो ना," बोलली, "बाहेर ते आजोबा वाटतं सोफ्यावर झोपायचे, तिचे सासरे. तर त्यांना पण स्टार्टिंगला काहीतरी आले, नवीन आले होते त्यावेळेस पण त्यांना आठवड्याभरात ते झोपले आणि त्यांच्या इथं कुठेतरी असं बसले, गळा दाबून नाही का. ते घाबरून बेडरूममध्ये झोपले. त्याच्यानंतर ते एका हॉलमध्ये झोपलेच ना. मग तो किस्सा तिने मला सांगितला. मग माझ्या लक्षात आलं इथेच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मला असं आधी वाटायचं, की नाही का बऱ्याचदा असं होतं, की वास्तूचा वगैरे दोष आहे किंवा काय. तर मग प्रॉब्लेम तिथं सगळ्यांनाच व्हायला लागला होता. हळू म्हणजे सगळ्यांनाच इथं त्रास व्हायचा, पण कोणी सांगत नव्हतं. आणि आम्हाला असं कळलं, की आमच्या आधी जे राहायला आले होते ना, ते सगळेच घर सोडून जायचे तिथे. 1 वर्ष पूर्ण वर्ष कोणीच राहत नव्हतं तिथे. कारण आम्हाला आणि सांगताना सांगितलं, की "बेबी ही वास्तू चांगली आहे. मग तुम्हाला वर्षाच्या आतच घर भेटेल." पण हे कोण सांगणार ना, की इथे हा त्रास होतोय म्हणून सगळे घर सोडतायत. मग त्यावेळेस आजी जेवत होत्या. मी जेव्हा त्यांना हे सगळं सांगत होते.
तर मग जेवता-जेवता अ, असं झालं, की मी त्यांना सांगत होते आणि आमचा निघाला विषय देवाचा, हं. की त्या म्हणाले, की "असे-असे गुरुजी आहेत, तिकडे जाऊयात आपण म्हणजे घेऊन जाऊ मम्मीला. मम्मीला काही त्रास होतोय का वगैरे." असं-तसं आणि ते माहिती का, जची यल्लमाचे मोती आहेत मम्मीच्या गळ्यात. तो जग वगैरे असतो ना, ती देवी सगळ्या जोगत्यांनाच असते. जे जोगती वगैरे असतात आणि म्हणजे कसं असतं, मम्मी लहानपणापासूनच ते कसं कर्नाटकची ती देवी आहे. तर मम्मीला खूप असं देवाचं हे करायला आवडायचं. मग ती देवी स्वतःहून चालत आली मम्मीकडे, की "नाही बाई माझं तू कर. मला तुझी सेवा हवी" असं. मग ते मम्मीच्या गळ्यात मोती वगैरे आहेत देवीचे आणि तीच देवी त्यांना पण होती आमच्या शेजारच्यांच्या घरात. मग ते मला सांगत होते, की असं-असं आहे. आमच्या दीदीला पण त्रास होतो. म्हणजे त्यांची जी मुलगी आहे तिला पण त्रास होत होता, असं-तसं. आणि बोलताना काय झालं काय माहिती, मीच त्यांच्याकडे एकदम बघत-बघत अशी मान खाली करून बघायला लागले त्यांना. आणि त्या घाबरल्या, की मी अशी का बघते एकटक. मला ना त्यावेळेस रडायला आलं खूप. आणि ते जेवत होते म्हणजे नाही का, जेवता-जेवता ताटात असं आणि त्याने हात झटकला त्यांचा आणि जोरात ओरडल्या त्या, "आई राजा उद उद" म्हणून. आणि त्या असं ओरडल्या आणि मला असं कानात हे झालं ना एकदम. म्हणजे अशी मी भिन्न अशी झाली आणि मीच रडायला लागले, की काय झालं म्हणजे नाही का. मी खूप रडायला लागली, खूप रडायला लागली, जोरजोरात रडायला लागले. आणि आम्ही दादा पण जोरात ओरडला, की "जय शंकर" म्हणून नाही का. आणि मग मला उठवलं आणि घरात नेलं माझ्या, की मग आम्ही दादा नंतर मम्मी-पप्पांना बोलला, की वैष्णवी सांगायला मावशींचा आली होती, की मावशींना असा-असा त्रास होतोय. पण प्रॉब्लेम तर वैष्णवीलाच आहे. बापरे! वैष्णवीचाच प्रॉब्लेम असं झालं. ते एकदम नाही का फिल्मी, की मी मम्मीला त्रास होतोय म्हणून बोलायला गेले तर. आणि मी मम्मीला बोलले ना, मम्मी मला एकदा म्हणाली पण, "अगं ती नाही, ती देवीचा हे होतं आपल्याला, की नाही का, देवी म्हणली, की तू जर ह्या घरात राहशील तर तिचा संकेत होता, की तू इथं राहू नको. तुला इथं वाटोळं होईल तुझं किंवा हे नुकसान आहे तुझ्यासाठी." तर मग मम्मीला म्हणलं, "अगं देवी कशी काय असू शकते मम्मी? देवी कशी काय असेल? का असेल? ती का सांगेल तुला असं?" असं मी तिला ओरडून बोलत होते. "देवी काय येईल तुला सांगायला?" असं नाही का. तर मम्मी माझ्यावरती ओरडून, "अगं ती देवीच होती" म्हणून एकदम मम्मी अशी ओरडली माझ्यावर. मीच अशी मागे रडत-रडत मागे सरकले. मम्मीला मी तिथून बोललीच नाही 2-3 दिवस कंटिन्यू, की तिची आणि माझी भांडणं लागायची. कारण मम्मीच्या गळ्यात मोती असल्यामुळे काय व्हायचं, ती असतं ना एक देवीची एनर्जी असते तिच्यात. एक म्हणजे ते ऑब्व्हियस की की देवी तुमच्या आईचं हे करत होती. हां, रक्षण करत होती. पण तिला ते हे करत होतं. तिला म्हणजे ते करून घेत होता मम्मीकडनं, पण ते तिच्यावरती इम्पॅक्ट नाही झालं म्हणून ते माझ्याकडे आलं असावं. की ते माझ्यात होतं पण ते जाणवलं नाही. बऱ्याचदा काय होतं, काही गोष्टी माझ्यासोबत घडत असतात, मी कंट्रोल करते स्वतःला, की मी वैष्णवी आहे. मी असं स्वतःला सांगते, मी आहे. दुसऱ्यांनी कुणी असं हे होऊन द्यायचं नाही. मग तिथं सांगितलं गुरुजींनी वगैरे म्हणजे त्या दादाने सांगितलं गुरुजींकडे असं-असं घेऊन जा. तर मला घेऊन गेली आई माझी. तर मी गाडी पार्क केली आणि तिथपर्यंत गेले मी. मी स्वतः गेले आईसोबत माझ्या. तर मला तिथून पुढे जायचं होतं. पण मला हिम्मतच होईना, की मला जायचंय. आणि मला असं व्हायला लागलं, की नाही, नाही जायचं मला, नाही जायचं मला. मग मी स्वतःला असं, की "जा तू जा, तू जा." आणि एक माझं असं हे होतं, की मन मागे ओढतं नाही का. आणि मग मी श्री स्वामी समर्थ असं केलं आणि गेले पुढे. पुढे गेले आणि मग बसले तिथेच नाही का. मग व्हिडिओ कॉल सुरू होता मला माझ्या रिलेटिव्हचा व्हिडिओ कॉल आलेला, की आणि आम्ही असंच बोलत होतो मम्मी आणि आम्ही असंच. आणि आतमध्ये ना देवीची आरती सुरू होती. तर तू पण जा कधीतरी तिथे त्या मंदिरात. खूप असं दुर्गा मातेचं मंदिर आहे. खूप मोठं ना असं आतमध्ये गेलं खूप भारी वाटतं ना ते. मस्त एकदम. तर तिथे आम्ही गेलो आणि ते आतमध्ये नगारा वाजत होता त्या देवीचा. आरती आत चालली होती आणि त्या नगाऱ्याचा आवाज ऐकून मला हे व्हायला लागलं, की रडू यायला लागलं मला. त्रास व्हायला लागला मला खूप नाही पण मी खूप जोरजोरात रडत होते. मग तसेच त्यांनी मला आत घेऊन गेले, की मग म्हणाले, की मम्मीने सांगितलं असं त्रास होतोय. मग वेताची काठी होती. त्या वेताची काठी मी त्या पाठीत मारत होते माझ्या. की "कोण आहेस तू? कोण आहेस तू?" सांग आणि असे केस वगैरे धरले होते माझे. "कोण आहेस तू? सांग. सोडणार आहेस की नाही बाळाला? का पकडलेस तू?" असं म्हणत होते. तर मग मी म्हटलं, "नाही, मी नाही सोडणार" म्हणून नाही का असं. म्हणजे माझं जे काही होतं ते म्हणत होते, की "नाही, मी नाही सोडणार आहे" वगैरे. मग त्यांनी जोरात अजून केस पकडले माझे आणि जोरात फटका मारला पाठीत माझ्या, की "का नाही सोडत आहेस? काय पाहिजेल तुला? काय पाहिजेल तुला?" मग सांगायलाच तयार नाही काय पाहिजे. आणि मग त्यावेळेस ते गुरुजी म्हणजे मारतात नाही का असं जोरजोरात, की "सोड तू, सोड तू" म्हणून. मग त्यावेळेस ते म्हणले, "हां, सोडतो मी, सोडतो." असं केलं. "सोडतो मी, सोडतो" आणि "सोडते मी, सोडते" असं झालं नाही का. तर मग गुरुजी म्हणले, "अरे" म्हणजे नाही का, की एक पुरुष आणि एक स्त्री आहे म्हणले तिच्या शरीरात.
आणि एक पुरुष आणि स्त्री म्हटल्यावर मग मी म्हणली, "पुरुष आणि स्त्री? इथं तर पोरीचा किस्सा झालेला तो तर माहिती आहे." आणि मग नंतर कळलं, की तिथे अजून एक असा किस्सा झालेला, की आमच्या शेजारी अजून एक घर आहे तिथं. तिथं त्या मावशीच्या मुलांनी फाशी घेतली होती कोणाच्यातरी. अच्छा. हां. तर त्या मुलाचं तर हे नाही झालं, पण ती मुलगी जी होती तिला तर ती मुक्ती मिळालीच असावी त्याच्यातून. त्याच्यानंतर मला काही त्रास नाही झाला. ते गुरुजींनी खूप असं खूप मोठी पूजा वगैरे होती ती. ती झाली, पूजा वगैरे केली आणि मग तिथून पुढं ती गोष्ट व्यवस्थित झाली, की आम्ही आम्ही घरच सोडलं ते. मग आता आम्ही हिंगण्यात आलो राहायला. त्याच्यात मग एकदा मला असं त्र्यंबकेश्वरला पण एक हे झालं, मी त्र्यंबकेश्वरला गेले होते दर्शनासाठी आणि म्हणजे असं नाही का फ्रेंड्ससोबत गेले होते मी माझ्या. आणि म्हणजे असं तिथे गेल्यानंतर पण मला असं पहिल्या आम्ही ज्या रूममध्ये राहिलो होतो ना सगळेजण, तर तिथे असं काही वाटलं नाही मला, की चांगली होती म्हणजे छोटीशीच होती, पण कसं सगळ्याच मुली आणि एकत्र होत असल्यामुळे की पुरलीच नाही आम्हाला जागा वगैरे नाही का. त्याच्यानंतर मग म्हटलं, की आपण चेंज वगैरे करू. मग माझे 2 फ्रेंड्स गेले, बघितली रूम दुसरीकडे वगैरे. त्या बिल्डिंगमध्ये आम्ही गेलो. म्हटलं, "अरे, ही जागा कसली आहे?" म्हणलं. "तुम्ही आम्हाला विचारायला पाहिलं होतं ना, की अशी-अशी ही जागा आहे." म्हणले, "तुम्ही झोपले होते सगळे, मग तुम्हाला एक तर जागा नव्हती म्हणून आम्ही इकडे घेऊन आलो." ठीक आहे म्हणलं आणि त्या बिल्डिंगमध्ये ना एक पण आरसा नव्हता. कुठल्याच रूम अख्ख्या बिल्डिंगमध्ये कुठल्याच रूममध्ये एकही आरसा नव्हता. आणि मग गेल्यानंतर मला असं तिथंच सुरूच झालं मला ते, की मी एक पायरी चढली की पाय ओढला जायचा माझा. दुसरी पायरी चढली की पाय ओढला जायचा. तर मला असं वाटलं की सामान-बिमान खूप आहे, मी थकली आहे त्यामुळे मला असं होतंय. मग आम्ही दर्शन वगैरे करून आलो. असं झालं की नंतर बाबा आपण त्र्यंबकेश्वरला आलोय, जिथे महादेवांचं साक्षात ते साक्षात आहेत तिथे. तिथे असं का व्हायला पाहिजे? पण मंदिर खूप लांब होतं म्हणजे थोडंसं एक 5 किलोमीटर वगैरे असेल तिथून मंदिर. पण दारातच होतं ना सगळं तिथेच. तर मग आम्ही रात्री मस्त गप्पा वगैरे मारल्या. ते गाणी वगैरे लावून आम्ही डान्स वगैरे केलं आणि मग बरोबर नाही का 1:30 पावणे 2च्या दरम्यान, की एक अशी कुठलीतरी सावली होती. एक नाही का काळी सावली, जी मला इथे पकडली असं ना अशी उचलत-उचलत घेऊन चालली मला. आणि मी ओरडले जोरात, की "ए, ए, असं काहीतरी केलं असेल." तर मला सांगत होते माझे फ्रेंड्स, की अशी आणि मी पण उठून अशी चालले होते नाही का. अर्धी म्हणजे उठलेच होते मी. आपण कसं अर्धं तसं झोपेतनं पाणी वगैरे प्यायलं, तशी मी उठून चालले होते. मग सगळे आले एकदम वरती, की "काय झालं? काय झालं?" म्हणून विचारायला. तो एक किस्सा खतरनाक होता माझ्यासाठी आयुष्यातला माझ्या, की पण असं का झालं? कशामुळे झालं? कोणाला विचारपूस नाही केली? नाही म्हणजे तिथं ती एनर्जीच तिथं म्हणजे मी कधी विचारलंच नाही त्र्यंबकेश्वरला असं का झालं? पण होती तिथं ती काहीतरी वाईट शक्ती होती. अजूनही एक तुम्ही कोकणातला जो किस्सा आहे कोकणात तो पण झालं होतं. हो. म्हणजे आत्ताच रिसेंट गेलो होतो आम्ही. फेब्रुवारी महिन्यात. की आत्ताच नाही. हं. हां, आत्ता 2025चा फेब्रुवारी. तर झालं काय होतं आम्ही असंच नाही का 2 महिन्यापासून आम्ही प्लॅन बनवतोय, की जायचंय, जायचं. माझा एक मित्र आहे किरण. तर त्याच्या घरी जायचंय वगैरे नाही का, आईला वगैरे भेटायचंय. तर आमचं प्लॅनच होत नव्हतं, की कधी जाते, कधी जाते, की आणि पोस्टपोन व्हायचं नाही का, की आता नाही जायचं, मग पुढच्या महिन्यात जाऊ. मग पुढच्या महिन्यात जाऊ. मग कोणाचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स वगैरे असं यायचंय. तर मग आम्ही पुढे ढकलत म्हणलं, "काही नाही वैशी आता ह्यावेळेस जायचंय आपल्याला" असे म्हणले ते. म्हणलं, "ठीक आहे जाऊया." तरी म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा आम्ही पहिल्याच आठवड्यात जाणार होतो. पण ते पण कॅन्सल केलं. म्हणलं, "नाही आता नाही जमणार." म्हणलं, "मला सुट्टी नाही. नवीनच काम आहे." म्हणलं माझं नाही का. मग म्हणलं, "ठीक आहे पुढच्या महिन्यात जाऊ." आणि कसं म्हणलं सॅटर्डे, संडे बघून जाऊ कारण मला सॅटर्डे, संडे सुट्टी असते. मग तसं ठीक आहे म्हणलं आणि कसं होतं आपल्याला जर त्या ठिकाणी नाही जायचंय ना, तर काही गोष्टी पुढे ढकलल्या जातात, की बाधा येतात त्या. हां, की आम्हाला संकेत मिळत होते, की जाऊ नका, जाऊ नका. नाही जायचंय, नाही जायचं. तरी पण आम्ही आमच्या मस्ती आम्ही गेलो आणि मग झालं काय मनोरमा माझी मैत्रीण आहे. तर तिला मी घ्यायला गेले. तिचा प्रॉब्लेम झाला, की तिला यायचं नव्हतं. आणि ज्या दिवशी आम्हाला निघायचं होतं ना, तिचं असं झालं, की आम्ही पहाटे वगैरे निघू नाही का. मग मी म्हणलं, "कशाला पहाटे कशाला? आपण रात्रीच निघू म्हणजे आपल्याला कसं सकाळ-सकाळ सगळं होईल. हां, हां. लवकर जाता येईल आणि सगळंच मग दिवसभर आपल्याला फिरता येईल." मग म्हणले, "नको वैशे, घरचे काय म्हणतील?" असं तसं. म्हणलं, "चल," म्हणलं, "घरी मी येते," म्हणलं, "तुझ्या." आम्ही गेलो तुझ्या घरी सगळे. सांगितलं आणि गाडी वगैरे आणि गाडीचा पण प्रॉब्लेम झाला आमचा. जी गाडी आणली होती, तर ती गाडी कॅन्सल झाली आमची. मग दुसरी गाडी कारण ती गाडी लहान लहान पडली होती. म्हणजे माझ्या बहिणीचं येणं नव्हतंच. तिला मी अचानकच चल म्हणलं, आली ती. ती म्हणली, "मला पण घेऊन चल, दीदी एकटीच फिरते" म्हणून म्हणलं, "ठीक आहे, चल." पण
मे बी पुढे ह्या गोष्टी घडणार होत्या. तिला मला हँडल करायचं होतं म्हणून ती आली, की नाही का एक स्वामींची कृपा म्हणावी, की "तू हिला घेऊन जावई, तुला हिची गरज आहे." मी तिला घेऊन गेले. मग ती एक्सपायर झाली म्हणून मग गाडी आम्हाला चेंज करावी लागली. मग दुसरी गाडी घेऊन आलो. मग तिथून सुरुवात होती. हिची सुरुवातच झाली, की एक एक तेवढं. हां. मग आम्ही मनीच्या घरी गेलो मनोरमाच्या. तिथं आईला वगैरे भेटलो तिचं आणि जाताना असं पण झालं, की मी मनोरमाच्या घरी जाताना मला माहिती आहे तिचं घर इथं आहे. तरी मी तिथल्या तिथं दोनदा फिरले, की रस्ताच चुकले मी तिथं. कळलंच नाही मला, की तिच्या घरी जायचंय नाही का. तिथूनच जातेय दोनदा, तीनदा तिथून फिरते मी. वडगावपासून दाहेरीत गेले. दाहेरीतनं पण डायरेक्ट नऱ्याचा रस्ता. मग नऱ्यातनं परत आले. मग मला किरनेरीचं जाऊन लोकेशन पाठवलं. मग मी लोकेशनवरती पोहोचले. आणि मग आलो आम्ही सगळे बरे निघायचं असं निघायच्या तयारी आणि झालं गाडीचं पेट्रोल संपलं. तर ते म्हणले, की आता सी बघावी लागणार. सी वगैरे भरायची आणि एक टेम्पो हरवा आलेला आम्हाला. तर तो म्हणजे मागं आम्हाला आमची गाडी घ्यायची होती. मग त्या टेम्पोला धक्का द्यायचा होता आमची गाडी मागं घेऊन. कारण टेम्पोचा काहीतरी टायरचा इश्यू झालेला. म्हणून एवढ्या मोठ्या टेम्पोला कुठे धक्का देत बसायचं. म्हणून इथं काहीतरी सामान होतं ठेवलेलं त्यांचं बांधकामाचं. तर ते आम्ही सरकून तिथून जायचं असं ठरलं. मग तो टेम्पो गेला त्याचा तसा पुढे-पुढे आणि आमची गाडी निघाल्यानंतर धाडकन वरतून झाडाची फांदी पडायला आमच्या गाडीवर. म्हणजे वाचलो आम्ही तिथे सगळेच म्हणजे मागच्या साईडला. मोठं हे पण हो, हो. फांदी एवढी मोठी फांदी होती ती, की तुटून पडली. असं पण नाही की पाऊस वगैरे होता आणि काय. मागचं नाही का ते गाडीचं असतं, बोलेट. त्याच्यावर पडली ती. आणि मग तिथून आता मग कायच बोलणार ना, की नको वगैरे असं. मी त्यांना सांगत होते. तर मग असं नको व्हायला, की मला सगळ्या गोष्टी मला दिसत होत्या गोष्टी, की ह्या-ह्या गोष्टी घडणार आहेत. आणि आता जर मला त्या दिसतायत घडणार आहेत, तर मला सांगणंच होत नव्हतं त्यांना, की बाबा हे असं घडणार आहे बरं का. हे असं-असं दिसत होतं मला. आणि मी असं की असतं ना, की आपण झोपेत एक स्वप्न बघतो आणि आपल्याला बोलता येत नसतं. ते स्वप्न आपल्याला हे करत असतं. तसं झालं मला तिथे, की मला माहिती होतं, की हे असं-असं होणार आहे आणि हे पडणार आहे आणि मग आपल्याला त्रास. मग तिथून आम्ही सी-एन-जीला वगैरे गेलो, पेट्रोल-बिट्रोल भरलं, ते सी वगैरे भरलं आणि मग व्यवस्थित आलो. जाताना आम्ही व्यवस्थित आलो, एकदम व्यवस्थित. सुरुवात आम्हाला झाली इथूनच झाली होती सुरुवात. पण पुढे ज्यावेळेस आम्ही गेलो, कोकणात वगैरे पोहोचलो, मस्त तो दिवस पण खूप चांगला गेला. आम्हाला स्टार्टिंगला आम्ही नदीवरती गेलो, मासे-बिसे पकडले आणि संध्याकाळी म्हटलं, की आज संध्याकाळी आपण मस्त बिर्याणीचा बेत भरू. पण आम्हाला तिथं म्हणलं नॉन-व्हेज नको बाय, व्हेजच काहीतरी करू म्हणून. हं. आणि तिथं कसं त्याचं असं अंगणात मस्त जागा आहे आणि वरती असं थोडंसं असं नाही का गवत वगैरे कठाड्यासारखं. ते अशी सुकं गवत कसं असतं तसं आणि थोडंसं असं कट्टा होता. तर तिथे चूल वगैरे बनवून तिथं आम्ही केलं. तर आता भात कसा अर्धा तास खूप झालाय. तर अर्धा 1 किलोचा भात शिजायला. तो भातच शिजायला आम्ही 7 वाजता भात टाकला होता शिजायला. 10 वाजले तरी तो भात शिजायला तयार नाही. पाणी ओततोय, भात काही शिजेना. मग म्हणलं असेल तसा खायचा म्हणलं आता ऑप्शनच नाही म्हणलं. 11 वाजले. अरे भाताला म्हणलं काय असतं की नाही आणि मग त्यात मला जाणवायला काय लागलं, मी किचनमध्ये गेले ना, की मला असं कोणतरी पास होतंय माझ्या मागे असं मला जाणवायला लागलं. मग 2दा-3दा असं झालं. मग मला हे व्हायला लागले, की नको आतमध्ये नाही जायचं मला भीती वाटायला लागली. मी तिथेच थांबले चुलीपाशी आणि मस्त त्याचे भावंड वगैरे किरण्याचे, त्याची आई वगैरे सगळे की पद्या, माझी बहीण सगळेच होते तिथं उभे. तर मग मी पद्याला म्हणलं, की "पद्या तू ना" मी सगळ्यांना कामं सांगायला लागले, की मिठाची बरणी घेऊन या, चटणीची घेऊन या, हे घेऊन या, ते घेऊन या. मग भात वगैरे बनवला. ते झालं सगळं कच्चाच भात काढला आम्ही तसाच. आणि आम्ही नेहमी करते मी असं कुठं बाहेर गेले ना, की मी काहीतरी आपण खायला घेतलं किंवा काही घेतलं तर एक आपली असते सवय, की टाकून द्यायचा एक घास काढून खाली. काही मागं नको यायला किंवा ते त्याच्या आशेने येतच आहे नेहमी राहून जातं. आम्ही भात तसंच खाल्ला सगळ्यांनी. आमच्या लक्षातच नाही. आणि मला हे नंतर कळलं, की आम्ही ज्या जागेत बनवत होतो ना, ती जागा चांगली नव्हती. ती जी बाई होती ना तिथं, तिने तो भात शिजून दिला नाही. ती असं म्हणली, "तू आमच्या दारात बनवलीस कशी? आणि तू तू कशी काय मी तुला खाऊन देईन?" असं ते नंतर कळलं आम्हाला, की ते असं झालं तिथे. त्या दिवशी आणि मला पण जेवण नाही केलं कोणीच नाही जेवलं त्या दिवशी. तो 1-1.5 किलो म्हणजे पाणी ओतत भात कसा शिजत जातो, बरंच जातो. आणि मग खाल्लंच नाही कोणी. मी पण 2च घास खाल्ले. बाकीचे जेवले सगळे. आणि नंतर एक शेकोटी आम्ही करायला तिथंच बसलो साईडला जाऊन. मला एकदम अशी थरथरी सुटायला लागली आपोआप नाही का. पाय थंड पडायला लागले माझे. आणि आम्ही शेकोटीला असं बसलोय सगळे. असं किरण्या माझ्या समोर बसलेला. इथं मनोरमा होती माझी बहिणी आणि म्हणजे बहिणी अशी बसली होती. भिंत होती तिथं शेकोटीला. तर मला किरण्या म्हणल्या, "वैशू तू नीट आहेस ना?" म्हणलं, "हां, व्यवस्थित आहे." म्हणलं, "मला बघ." म्हणलं, "आहे अरे व्यवस्थित आहे." म्हणलं, "ओके आहेस ना तू?" मला म्हणला, की म्हणे, "तिचा हात पकड." मला असं व्हायला लागलं ना, की आपण
कुठल्या ह्याच्यात असं हे असं व्हायबल होतं आपण. तर तिने माझा असा हात पकडला. माझा हात जोरात असून मी तिचा हात जोरात दाबायला लागले, की त्रास व्हायला लागलाय म्हणून नाही का. तर तिला जाणवलं ते, की म्हणली, की "हिला त्रास व्हायला लागलाय." आणि मग अजून जोरजोरात मी असं हात-पाय जास्त जोरजोरात असे हे करायला लागले नाही का, हलवायला लागले आणि मला कळेना, की मला काय व्हायला लागलंय आणि एकदमच रडायला लागले मी. खूप जोरजोरात रडायला, की तिने म्हणलं, "काय पाहिजे तुला? काय झालं? काय पाहिजे?" माझी बहीण म्हणली, की "नाही इथं नव्हता म्हणजे तो सिगारेट प्यायची म्हणून तो दुसरीकडे जाऊन उभा राहिला." आणि मग माझी बहीण गेली त्याला बोलवायला, की चल म्हणून दीदीला त्रास होतोय वगैरे नाही का. तो आला आणि बसला माझ्या शेजारी, की "वैशे काय होतंय? काय होतंय वैशे तुला?" बोलायलाच तयार नाही मी, की खूप जोरजोरात रडत होते मी. "वैशे काय होतंय? वैशे काय होतंय?" अगदी एकदम जोरात. "काय होतंय वैशे तुला? काय पाहिजे का तुला?" असं जोरात विचारलं. मग असं मी बोलले वाटतं, की "काय पाहिजे तुला?" असं. म्हणजे किरणने विचारलं, की "काय पाहिजे?" मग मी म्हणलं, "मला भूक लागली मला जेवायचंय." म्हणलं, "आता तर तू जेवली ना, मग कशाला पाहिजे तुला अजून जेवायला? एवढी भूक लागली का तुला?" म्हणलं, "नाही, मला भूक लागली, मला खायचंय." "मग काय खायचंय तुला?" म्हणलं, "मला मटण खायचंय." आणि मी मला मटण नाही आवडत अजिबात. मी फक्त अंडी वगैरेच खाते नाही का. चिकन पण कसं मी उपवास केले होते. तर त्या उपवासानंतर ते चिकन वगैरे बंदच होतं ना नॉन सगळं. तर त्यामुळे मग मी ते बंदच केलं होतं. पचतच नव्हतं मला. त्यामुळे मी खायचंच बंद केलं होतं तेव्हापासून. मी फक्त अंडी वगैरेच खात होते. मग माझ्या बहिणीला डाऊट आला, की माझी दीदी खात नाही मटण. मटण कशी काय मागते? म्हणजे कसलं मटण खायचं तुला? म्हणलं बकऱ्याचं मटण खायचं मला. मग माझ्या बहिणीने इशारा केला की नाही, की "नाही दीदी नाही." असं नाही का. मग म्हणली, "नाही एवढ्या रात्रीचं आमच्या इथं काही नाही खायला. जे घरात असेल तेच खायचं." मग जोरजोरात माझ्या कानात ओरडून बोलायचा, की "जे घरात असेल जे दे मी तेच खायचं. कोण जायचं." मग त्याच्या भावाने भात गरम करून आणला. गरम-गरम भात होता तो. आणि चारतोय तो मला, की त्याला भाजत होता तो भात, की मला चारताना, की चारतो आणि भाजतो आणि तो फुकून चारत होता. मी तशीच खाते पटपट, 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 की अन् तो मला चारतोय तरी पण मी माझ्या हाताने खात होते पटपट, की इतकं गरम त्याला भाजत होता हाताला आणि तो फुकत होता, वाफा निघत होता. तरी पण मी तो फोटो दाखवेन, माझ्या मित्राने तो फोटो काढला. माझा फेस पूर्णच वेगळा दिसतोय त्याच्यात. की एक नाही का, की एक फोटो काढलाय आणि माझा पण त्याच्यात तो एक चेहरा वेगळा दिसत होता त्याच्यात. आणि त्याला कसं एक स्नॅप-बिप काढायची सवय असते त्यामुळे त्याने तो काढला फोटो. आणि मग माझं पोट भरलं बहुतेक त्यावेळेस आणि मी बास केलं, की "बास कर आता वैशे, खूप खाल्लंस." असं तोच म्हणला आणि मग मी बास केलं, हात धुवून आणला. आणि थोड्या वेळाने मग त्याच्या आईकडनं त्यांनी मला कुंकू घेऊन ये सांग मला मम्मीला कुंकू घेऊन वगैरे घ्यायला. मग त्याच्या मनीने मला कुंकू लावलं होतं. मग तेव्हा थोडंसं मी चिल आले नाही का खाली, शांत झाले मी. आणि मग माझी बहिणीने ते तारक मंत्र वगैरे लावला. ती जाप करायला लागली कंटिन्यू तिथून पुढे. मग मला म्हणला, की "वैशी नीट आहेस ना तू?" म्हणलं, "हां, नीट आहे मी." "काय झालं मला?" असं म्हणजे मला असं माहितीच नव्हतं, की मला असं होतंय. म्हणलं, "काय झालं?" म्हणलं, "काही नाही, व्यवस्थितच." मग त्यांनी जोक-बिक मारायला लागला नाही का पांचट. मग हसायला वगैरे लागले. म्हणलं, "हां, आता वैशीच." त्यांनी मला हे दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं, की "वैशी एवढा गरम भात होता." पण हे असं काय हो झालतं, की ते ती एंटिटी वगैरे काय त्याच्या मागचं रिझन वगैरे कळालं? तर तिथं असं झालं होतं, की ती हळू म्हणजे आहे माझा मित्र. त्याला ती असतं ना, की कोणाचा काही विश्वासच नसतो अजिबात कशावरच. त्याला अजिबात विश्वास नाही अशा गोष्टीवरती. तो इथनं जाताच म्हणला, "हे काय होतंय त्याला? बघतो माझ्यासमोर आले तर मग मी तिला शांताबाई, शांताबाई आवाज दे म्हणून नाही का कोणी का असाल, मी नाही घाबरत." पण त्यावेळेस त्याला पण तिथे जाणवलं होतं, की झाडाच्या इथनं त्याच्या पाठीमागनं काहीतरी पास झालंय किंवा ते त्याच्या समोरनं गेलंय. असं नाही का. तर तिथं ना अ, त्याचं घर आहे. त्याच्या घराच्या शेजारी एक बाई होती कोणीतरी. आता तिचं एक एक्झॅक्ट मला आता हे नाही माहिती, की तिने फाशी घेतली होती का काहीतरी तिचं झालं होतं. जळून मेली होती म्हणलं होतं तुम्हाला. ती बाई जळून तिथं मेली होती आणि तिला जेवायचं होतं. जेवता-जेवता ती जळाली असं काहीतरी तिच्यासोबत सीन झालेला. तर त्याच जागेवर जिथं मी जाताना पण सकाळी किरण्याला म्हणलं होतं, की "किरण्या इथं काहीतरी वेगळं जाणवलं" म्हटलं मला नाही का. आणि खिडकी लावताना पण मला म्हणलं, "असं कोणीतरी मला बघितलं रे, असं झालं." म्हणला, "काही नाही. माझे पूर्वज वगैरे असतात नाही का, लक्ष ठेवतात." असं म्हणला तो मला. म्हणलं, "ठीक आहे." आणि आम्ही त्या दिवशी सकाळी एकदम गाव-बिव फिरून आलो आणि असतं ना, की आपण एका मंदिरात जातोय आणि मंदिरात बसलोय, दर्शन वगैरे करतोय आणि त्या मंदिरात गेल्यासारखं वाटलंच नाही मला तिथं. महादेवाच्या मंदिरात गेलतो आम्ही. तुम्हाला म्हणलं का, की तिथं फक्त महाशिवरात्रीलाच इथं साफ करतात आणि नाही, असे खूप सारे मंदिर आहेत, की मंदिर तर आहेत, पण तिथं ना म्हणजे माणसं वावर वगैरे, हां. कणाभरजी वगैरे असं काहीच नाही. असे खूप सारे मंदिर आहेत.
की म्हणजे एक ते आपल्यासाठी नसून दुसऱ्या शक्तींसाठी असं असतं. ते दैत्यांसाठी पण एक महादेवाचं एक मंदिर असतं नाही का? मानवासाठी आणि दैत्यांसाठी. हं, म्हणजे आत्मा पण त्याची पूजा करू शकतात आणि हे पण हं. ते एक तो देवच असा आहे की तो आपल्यासाठी मनुष्यांसाठी पण आहे आणि बुद्धांसाठी पण. भुतांसाठी पण आहे. तर मग तिथं मला जसं जाणवलंच नाही, की असं पालापाचोळा वगैरे पडलेला. ओलारे साफ करून म्हणलं आम्ही जरा ते मंदिर वगैरे पण साफ केलं. पण मला त्या मंदिराच्या असं पाठीमागून येताना नाही का असं माझ्या मागनं कोणीतरी चालत येते असं झालं. मी म्हणलं मंदिरात कसं काय मला असं होऊ शकतं? मग म्हणला, "काय नाही," म्हणला, "वैशे तू उगाच बहुतेक तू जास्त विचार करतेस म्हणून." आणि होतं बऱ्याचदा, की आपण खूप विचार केला की असं होतं. पण नाही मी विचार करतच नव्हते त्या गोष्टीचा तिथं. तिथून मग आम्ही का खाली एक नदीच आहे म्हणजे ती, पण ती सुकलेली नदी होती पूर्ण अशी दगडी वगैरे होती. तर उतरायचं होतं जिथून खाली मी हिल्स घातले होते. मग म्हणला, "अरे मला नाही उतरायचं." म्हणलं, "मी हिल्स घातले बाबा." मी तिथंच बसले. एक झाडी होती मागे. त्या झाडाच्या खाली मी अशी बसले एकदम हे करून नाही का. आणि खालनं मला आवाज येतो, "वैशी ये, वैशी." मग मी अशी असं तोंड करून बसले होते तिथं. आणि खालनं मग त्यांनी फोटो काढला, की अशी वैशी बसली आणि वैशी बघ कशी दिसते बदकावानी. असं मला म्हणून त्याने फोटो काढला माझा. मग तो फोटो काढल्यानंतर ती एक झाडी आहे. तर त्या झाडातनं एक अशी हे आहे, नाही का एक हाफ कोणीतरी असं बघतंय. त्या झाडातनं दिसतंय. मग तो फोटो दाखवते तुला, की दिसतंयच असं स्पष्ट दिसतं, की त्या झाडातनं मागणं एक नाही का असं कोणीतरी उभं आहे ना, असं बघ पांढरट असा धुरासारखा चेहरा कोणाचा तरी आहे. तो दिसतोय तिथून. आणि आणि रात्री नाही, नाही दुपारी, भर दुपारी भर दुपारी 12 12:15च्या दरम्यान. बापरे! खूपच लवकर होतं. हो. म्हणजे असतं ना बऱ्याचदा, की तो म्हणतात, की त्या टायमिंगला पण बाहेर नका पडत जाऊ वगैरे असं. आणि तो किस्सा आधीचा तो रात्री झालेला, आदल्या दिवशी. आम्ही दुसऱ्या दिवशी परत मंदिरात जाताना हे झालं आमच्यासोबत. मंदिरात म्हणजे ते वगैरे गेलो हं. होतो आम्ही तिथे तर. तर ते झालं आणि तिथून मग आम्ही आलो. मला असं खूप असं मनातनच हे व्हायला लागलं होतं विचित्रच नाही का, की मग मला असताना जेव्हा मला किरणे म्हणला पण, "वैसे इथं आरडाओरडा करू नको, रडू नको, शिव्या देऊ नकोस." असं मला म्हणला. की बऱ्याचदा असं काय होतं, मी बोलते ना, की "ए, कोण आहेस तू? काय गरज आहे तुला यायची इथं?" त्या एनर्जीच असतात त्यांना मी बोलते असं डायरेक्ट नाही का, की हे करून, की बऱ्याचदा असं होतं आपण ज्यावेळेस डोळ्यात डोळे घालून बोलतो, त्यावेळेस ते घाबरतात आपल्याला. कधीच ते आरशाला घाबरतात. अ, बऱ्याचदा आपण जर त्यांच्या नजरेत नजर घालून बोलत असेल, तर त्यावेळेस पण ती एनर्जी आपल्याला हवी होत नाही. आणि त्याला ते माहिती होतं, की मी बोलते बऱ्याचदा. तर मला म्हणलं म्हणजे मला कळलं ना, की त्याला काय म्हणायचंय. म्हणला, "वैशे कोणाशी इथं बोलू नको आणि आरडाओरडा करू नको. रडू तर अजिबात नको." म्हणला. "चल जाऊ," म्हणला, "निघू आपण." आणि मी बसले ना, मला इच्छाच होईना तिथनं जायची, की जायचंय. मला त्यांनी ओढत-ओढत नेलं, की "चल." मग म्हणलं, "माझी चप्पल आहे, मला चप्पल घ्यायची, चप्पल घालायची," म्हणलं मला. म्हणलं, "तू नको घालू चप्पल, मी हातात घेतो, तू चल." मग त्यांनी मला तिथनं ओढत नेलं. कारण तिथूनच त्याची सुरुवात झाली. तिथून ते माझ्या मागे आलं होतं. भयानक. आणि मग आम्ही निघालो वगैरे नाही का. तिथं त्याच्या आईने विचारलं ते गुरुजी आहेत, की हिला असं-असं झालंय, हे ते. तर ते म्हणाले, की असतो पितृदोष वगैरे असतो, कालसर्पदोष पण आहे, असं तसं काय-काय त्यांनी सांगितलं. तरी पण मला त्याच्यावर काही विश्वास नव्हता. म्हणलं एवढं काय. आम्ही निघालो आणि हा माहिती का खेड शिवापूरचा तो टोल नाका. साताऱ्याच्या पुढे आल्यानंतर एक तिथं बिर्याणी खूप छान भेटते. आणि मी असं कधीच बाहेर गेले ना, मी नॉन-व्हेज मोस्टली टाळते, खात नाही मी. आणि मी म्हणलं, "बाई मला जेवायचं," म्हणलं नाही का, "भूक लागली," म्हणलं, "आता आपण जेऊया." पण मला बिर्याणी खायची म्हणलं, चिकन बिर्याणी. त्या दिवशी संकष्टी पण होती. आणि आम्ही गेलो ना, खूप क्लास बिर्याणी नाही का म्हणजे आणि मी खात पण नाही एवढं, की थोडंसं खाल्लं तरी बास होतं. मी गेले, माझी बिर्याणी खाल्ली मी, मला जितकी ताटात दिली होती तेवढी. मी माझ्या बहिणीच्या ताटातली पण घेऊन खाल्ली, की "दे मला अजून खायचंय" म्हणून. ती जी खाल्ली आणि माझ्या पद्याच्या ताटातली पण घेऊन खाल्ली मी, की "पद्या मला दे" म्हणून. आणि मनीचं, किरण्याचं काहीतरी झालं म्हणून ते बाहेर गेले. ते परत आले. मग आम्ही किरण्यासाठी अजून बिर्याणी ठेवली होती घेऊन, की किरण्या, मनी येतील आणि खातील. तर त्याच्यात पण असं झालं, की किरण्याची पण बिर्याणी मी खाल्ली. म्हणलं, "अरे मला खायची." म्हणलं, "माझं पोट भरलं, पण मन काय भरत नाही." असं म्हणलं मी, की मग मी खात चालले, खात चालले, खात चालले आणि किरणे खाता-खाता ना एकदम असं बघितलं मला, की असं केलं मला त्यांनी, "बास कर." म्हणजे मी नव्हते खात. मला नव्हतं खायचं ते. एवढ्या बिर्याणी कशी खाईन? मुली मोस्टली खातच नाही जास्त. मी पण नाही खात एवढं. एक बास होती खूप, नाही का. मी 4 बिर्याणी खाल्ल्या, 5 खाल्ल्या, 6 बिर्याणी खाल्ल्या मी तिथं. आणि खाल्ल्या-खाल्ल्या आणि मग म्हणले हात धुवा आणि चला आता.
तरी पण मला तिथनं उठणंच हे नाही का, म्हणलं अजून एक घे म्हणलं पार्सल मला खायची मग तर त्यांना हेच झालं नाही का, घाबरले जरा. म्हणलं पार्सल घे म्हणलं मला खायची. अरे मला खायची आहे असं केलं त्यावेळेस त्यांनी घेतली. हां, घेतो, घेतो म्हटलं चल. मग घेतली आम्ही तिथून गेलो आमचा प्रवास सुरू झाला. टोल नाक्यावर आलो कसं आणि एक मोठा ह्याचा नसतो का ते नाही, नाही. हायवेवरून तो मोठा टेम्पो असतो तेच ना. आणि असं मालगाडी वगैरे असते नाही का? हां, हां. तर आमची गाडी अशी-अशी जाईल आणि तिकडून असं आलं आणि आमची गाडी घासली त्या गाडीला आणि पाठीमागून ना म्हणजे गाडीची ती बॅक साईड असते ना, तिथं थोडीशी गाडी चेमली. चेमली म्हणून म्हणजे मी पण उतरले, किरण्या-पाण्या पण उतरला. गेले सगळे टेम्पोवाल्याकडं. म्हणलं, "गाडी घे पुढे, टोल नाक्याच्या बाहेर घे आणि साईडला घे गाडी." ते टेम्पोतनं मागं बसून आले टेम्पोवाल्याकडनं नाही का. बसलो भांडणं-बिंडणं झाले सगळे नाही का. हा मस्त जो ड्रायव्हिंग करत होता, तर तो त्यांनी डायरेक्ट मारलं म्हणजे त्या ड्रायव्हर काकांना. तिथं पण आमची वादावाद झाली, की "तू कशाला त्यांना मारायचं? ते वयस्कर आहे, तुझ्यापेक्षा हे असं तसं." त्याच्यावरनं झालं. पुढं आम्ही आलो. म्हणलं, "जाऊ दे सॉल्व्ह करा." म्हणलं. मग ते दुसऱ्या दिवशी काहीतरी फोन वगैरे करणार होते. त्यांचं इंजेवाडीत काहीतरी होतं हॉटेल वगैरे, त्याचं ते सामान होतं. पुढे आम्ही आलो आणि तो ब्रिज क्रॉस केला आम्ही. खेड-शिवापूरचा टोल नाका झाला आणि एक ब्रिज आहे. तो ब्रिज आम्ही क्रॉस केला. आणि तिथून असं झालं, की मी जोरात किंचाळले, की तुला सांगितलं होतं ना मी, की येऊ नको. म्हणजे कोकणी भाषेत, की तुला येऊ नको म्हणलं होतं ना मी, का आला ना तू? म्हणजे अशा कोकणी भाषेत मी बोलले त्याला. आणि त्याला पण कळलं नाही, की अरे काय झालं वैशूला अचानक? आणि तो पण असा नाही का, त्यालाच कळलं नाही ड्रायव्हरला पण कसं बोलू, की असं केलं त्याने, की इशारा केला, की "जा, उतर गाडी साईडला घे." आणि तेवढ्या ह्याच्यात त्याचा फोन पण पडला. तो फोन पण हरवला त्याचा. म्हणजे फोन पडलेला त्याला नंतर कळलं. आणि तो असा आला आणि थांबला. मला म्हणला, "काय झालं?" म्हणलं, "तुला बोललं होतं ना मी, येऊ नको इथं म्हणून. का आला ना तू?" असं एकदम माणसाच्या आवाज म्हणजे मी त्या रुबाबात बोलले मी एकदम नाही का. आणि माझ्या शेजारी बसलेला पद्या. घाबरला बाई तो फुल आणि त्याला पण कळेना. आणि तो म्हणतो, "अरे, मी कुठल्या देवाचं नाव घेऊ, कुठल्या देवाचं नाव घेऊ?" त्याला पण कळत नव्हतं. मग माझी बहीण नाही का असं हे करायला लागली, दावा करायला लागली देवाचा. मग किरणे म्हणला, "हां, घरीच चाललोय आपण. नाही येणार मी परत तुझ्याकडं. घरीच चाललोय. हो, मला माहिती आहे. तू सांगितलं होतं मला. मीच ऐकलं नाही. माझंच चुकलं." म्हणून असं तो माझ्या डोळ्यात बघून ओरडायला लागला मला, की "चल, चल, झालं आपण घरीच चाललोय." असं. तिथून मी रडले जरा आणि शांत झाले. आणि मग किरण्या बसला माझ्या शेजारी. मग माझी बहीण उचलून पुढे गेली, की जागा झाली म्हणून. किरण्या बसला. त्याने मला पकडलं. मग मला म्हणला, "वैशे, तुला सगळं दिसत असतं ना, कळतं ना तुला सगळं?" म्हटलं, "हां." "तुला माहिती होतं ना, की काय होणार आहे ते?" म्हणलं, "हां." "तुला माहिती होतं, की आपण कुठल्यातरी संकटात अडकणार आहे?" म्हणलं, "हो, माहिती होतं." मला एवढं दिसलं, की आम्ही पुढे जाऊन आमचा खूप भयानक ॲक्सिडेंट होणार आहे, की म्हणजे गाडी उलटी झाली आमची, की ह्याच्यातनं अशी 2 माणसं बाहेर पडलीत. आम्ही आतमध्ये अडकलोय. सगळे रक्तबंबाळ झाले. आम्ही रडतो एकमेकांसाठी. आणि इतका भयानक ॲक्सिडेंट मला दिसत होता, की तो होणार होता पुढे जाऊन. पण तो वाचला आणि स्वामीची मूर्ती होती आमच्या गाडीसमोरच. आणि तिथून झालं ते म्हणलं, "हां." म्हणलं, "तू का नाही सांगितलं?" "अरे," म्हणलं, "मी सांगत होते. मी टाळत कशासाठी होते?" कारण मला ते जाणवलं होतं, की आपल्याला नाही जायचंय तिथं. का नाहीये? काहीतरी रिझन असेल ना, तुम्ही ऐकलं नाही. म्हणले, "इथून पुढे ऐकणार नाही तुझं." म्हणला, की आता तगडा अनुभव बसला म्हणलं, की आम्ही ऐकणार. आणि पुढे गेलो आणि आम्हाला फोन पडला. मला, "अरे, माझा फोन." त्याचा फोन पडला म्हणून आम्ही परत गाडी U-टर्न मारली. गाडीतनं उतरलो आम्ही तिघं पण. किरण्या, पाद्या, मी. तर दोघं पळत-पळत पुढे-पुढे गेले. तर मी मागनं-मागनं पळत गेले. म्हणलं, "मी पण बघते कुठे सापडतोय." असं म्हणलं कोपऱ्यावर वगैरे पडलं असेल तर आम्ही उतरलो, पळत सुटलो. आणि ते गेले ना पुढे. गेले मला गायबच झाले. दिसलेच ना दोघं पण. आणि मग मी फोन केला यांना, की "अगं, मी इथं थांबली आहे," म्हटलं, की "ते मला दोघं जण दिसत नाहीये." म्हटलं, "मला इथे" कुत्रीच होती फक्त. एकच कुत्रं जे भुंकत होतं खूप जोरजोरात तिथं. आणि ते आले म्हणजे सगळे गाडी घेऊन आणि मी पण त्यांना आधी दिसले नाही. दुसऱ्या राउंडला ज्यावेळेस ते आले ना, म्हणलं, "बीचच्या खालून ये," म्हणलं. "तिथं खाली जो रस्ता आहे ना," म्हणलं, "तिथं उभी आहे," म्हणलं. "तिथं कुत्री दिसतील बघ," म्हणलं. "एकच कुत्रं आहे," म्हणलं, "जे भुकतंय." आणि मग ते आले, मी गाडीत बसले आणि म्हणलं, "चल पटकन," म्हणलं, "आता फोन तर काय सापडला नाही. आपण किराणा बाजारात शोधू," म्हणलं. "ते इकडंच गेलेत," म्हणलं, "वरती पळत." आम्ही पहिला राउंड मारला, आम्हाला दिसले नाही. आम्ही तिथनंच फिरतो. आम्ही तिथून 4 राउंड मारले. आम्हाला ते दिसले नाहीत. आणि माझी बहीण म्हणली मी मनीला म्हणलं, की "मनी, तुला तेच वाटतंय का गं जे मला वाटतंय?" म्हणली, "हां." मनीच्या डोळ्यातनं पाणी आलं खूप, की "हां, वैशे मला तेच वाटतंय. आपल्याला चकवा बसलाय." आणि चकवा म्हणजे कसं असतं
की तिथून फेऱ्यात अडकून हां. जातो आपण. ह्याच्यातच आणि मग तिथून आम्ही तो टोल नाका क्रॉस केला परत. आम्ही त्या टोल नाक्यावाल्याला सांगितलं, की "बाबा असं-असं झालंय आमच्यासोबत, की आम्हाला जायचं आमचे मित्र हे झाले हरवले." आम्ही टोल नाका क्रॉस करून आलो आणि मग तिथून पुढं माझ्या बहिणीने ते तारक मंत्र लावलं. घाबरले पूर्ण सगळे. हे आम्हाला सुचतच नव्हतं, की आम्ही आम्ही काय करू तिथं. सगळे देवाचा धावा करायला लागले. ते तारक मंत्र वगैरे ते असतं ना, की स्वामींची आम्ही आराधना केली म्हणून स्वामींची एक स्वामी म्हणले, "हां, थांब मी आलो." अ, ते दोघं जण दिसले आम्हाला. आणि भाई असं आम्हाला असं म्हणजे नाही का हां, दिसले. आमचा असा जीवात जीव आला, की कधीच नाही आम्ही एकमेकांसाठी रडलो. पण त्या दिवशी आम्ही की तिथं त्यावेळेस आमची हे कळले, की आमचा एवढा जीव आहे की एकमेकांवरती. आम्ही रडलो खरंच गळ्यात पडून. आणि पद्याला कधीच त्रास होत नाही बरं. पद्याला पण तेच दिसलं होतं जे मला दिसलं होतं. मग म्हणलं बिलीव्ह जो करत नव्हतो. हो, जो बिलीव्ह करत नव्हता त्याला, की म्हणलं, "वैशे मला खूप बेकार ॲक्सिडेंट होणार होता गं आपला" म्हणला. म्हणजे सकाळी त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आम्ही पुण्यात पोहोचलो, की "लय भयानक दिसलेलं मला, की आपला ॲक्सिडेंट होणार आहे." म्हणलं, "कसं होतं ॲक्सिडेंट?" मग मला जे दिसलं होतं ना, ते वर्णन त्यांनी मला सांगितलं, की म्हणलं, "अगं गाडी उलटी झाली आहे. समोरनं गाडी आली आहे. कोणीतरी हे झालंय. आपण उलटं पडलोय. इकडून तो ड्रायव्हर, इकडून किरण्या." चाहूल लागलीच होते. मी की नाही गाडी चालवून येत आहे, आंबवत झालंय. मग किराणी गाडी येते पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावरती वगैरे गाडी येते, की दांडायला वॉशरूम बांधलेलं आहे. मी वॉशरूममध्ये मी गेलो. म्हणलं मला वॉशरूमला जायचं आणि वॉशरूमला पण नांदा करतात. नाही असं. पण मला दिसत होती ती काळी सावली त्या वॉशरूममध्ये. मला तिथे जायचं आहे की मला ते दिसणार. तरी पण मला भीती वाटायला लागली खूप मी कसं जाऊ तिथे. मी सांगितलं त्यांना असं मी थांबवून म्हणले. ते तसेच असे मोठे होऊन थांबले मी तिथेच वॉशरूमला गेले. आलो मी बाहेर. बाहेर आल्यानंतर आम्ही असंच की तोच विषय नको म्हणून आम्ही विषय भरकटून दुसरा विषय असंच आमचा गप्पा-टप्पा वगैरे असं चालू होतं. आणि आम्ही थांबलोय तिथं आणि ती बाई हसताना किरण्याला दिसत होती. ती खूप जोरजोरात हसते आमच्यावर. "रे मला जे हवं होतं ते झालं" असं अशा टाईपमध्ये. म्हणजे जे तू कोकणातला किस्सा सांगितला होता ती बाई त्याला दिसत होती ती म्हणजे हसताना ती बाई त्याला जाणवायला लागली की हसतीये त्याच्यावरती खूप जोरजोरात नाही का. आणि मग त्यांनी हे आम्हाला नंतर सांगितलं की असं असं झालं. म्हणला वैशी चलित ना तू नको थांबायला म्हणला नाही का. की आम्ही गेलो आणि बसलो गाडीवर. तिथून मग आम्ही सकाळी हे थांब निघालो. स्टार्ट. आम्ही तिथून निघालो 4 वाजता वगैरे 4 वाजता निघालो म्हणजे घरी वगैरे सोडलो. तो वडगावचा तो खाऊ गल्ली ना ती म्हणजे हिंगण्यात असं ब्रिज खाली होतो कोणी नवले तो वडगावचा ब्रिज लागली ते खाऊ गल्ली तिथे आम्ही गाडी साईडला घेतली. आणि आता म्हणलं की कसं सकाळ सकाळ उठून मम्मी पप्पांना उठवायचं आणि आम्ही तिथंच थांबलो 7 वाजेपर्यंत. गाडी साईडला घेतली आम्ही झोपून गेलो. ती खूप सुखाची झोप होती आमच्यासाठी की ती एवढ्या ह्याच्यातनं आम्ही आलो एवढ्या संकटातनं की त्या गोष्टी आम्हाला दिसल्या त्या घडणार होत्या. आम्ही आज इथं नसतो आम्ही हॉस्पिटलला असतो त्या दिवशी जर आम्ही तिथं नसतो आणि खरंच स्वामींची कृपा त्या दिवशी आम्ही वाचतो. नुसतं भयानक होतं ते गोष्ट अशी घडू नये कोणासोबत परत. नक्कीच ना तुझी खूप खतरनाक स्टोरी होती म्हणजे तुझं बोलला कोकणाबद्दल. आणि असे विषय होतात की म्हणजे की आपण इग्नोर नाही करायचं पाहिजे आणि एकतर म्हणजे अशा गोष्टी डिबेटच करायला पाहिजे. स्टोरी खूपच खतरनाक होती मला अक्षरशः अंगावर काटा टाकला. आणि तसं बघायला गेलं तर बऱ्याचदा आपल्याला संकेत मिळतात ते आपण ते इग्नोर नाही करायला पाहिजे. जर आपल्याला भेटायचं तर कशासाठी तरी भेटलेले असतात पुढे त्या गोष्टी होऊ नये म्हणून. तर मित्रांनो स्टोरी खूपच खतरनाक होते. अशाच काही जर स्टोरी तुमच्याकडे असतील तर नक्की इंस्टाला DM करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.